आणि ह्याच्यातनं बाहेर कसं पडायचं आहे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. काय म्हणता फिटनेस लवर वाचा, कोल्हापुरात एक नवीन न्यूज भरपूर व्हायरल होत चालली आहे की आपल्या कोल्हापुरात कोरोना व्हायरस आले आणि 3 पेशंटांना ते रोग लागले आणि त्यातलं एक पेशंट ओके झाले. हे चेष्टेत घेण्यासारखं पण विषय नाही. हे आता 1 झाल्यात 2 झाल्यात असं जर जास्त प्रार्थना करतो, दुआ करतो की माझ्या कोल्हापुरात हे व्हायरस मोठ्या प्रमाणात होता कामा नाही, हिथंच सपू दे, हे मी दुआ करतो, प्रार्थना करतो. पण ह्याला भ्यायचं पण नाही आहे. गेल्या वेळी आपण बघितल्यात हे कोरोना वयस्कर माणसांना जास्त कॅच केलं, कारण का त्यांची इम्युनिटी पॉवर, त्यांची स्ट्रेंथ म्हणा हे जर कमी असेल कोणाची तर हे लगेच कॅच करते. हे यंग पोरांना नाही लागत, कारण त्यांची इम्युनिटी पॉवर निसर्गप्रमाणे जास्त असते, स्ट्रेंथ त्यांची जास्त असते, कारण ते यंग आहेत. ज्यांचं वय जास्त आहे त्यांना लगेच हे कॅच करते. त्या लोकांना पण काय भ्यायची काही गरज नाही, कारण का आपल्या डाईटमध्ये जर तुम्ही विटॅमिन सी म्हणा, विटॅमिन ई म्हणा, जसं की हे फ्रूट सगळी जर तुम्ही कंझ्युम करत असेल, रोज खात असेल, तर तुमची इम्युनिटी पॉवर, तुमची ताकद वाढणार आणि हे रोग, हे व्हायरस कुणाला धरणार नाही. आणि जे लोकांची इम्युनिटी पॉवर कमी आहे, ज्यांची निसर्गाची असं ताकद, ज्यांचं असं अशक्तपणा हे जर जास्त असेल तर हे त्यांना लगेच कॅच करणार. म्हणून एक नम्र विनंती आहे, हे 30 म्हणा, 35 म्हणा, 40 म्हणा, इथल्या जे लोक आहेत पुढच्या वयाची, तिने काळजी फक्त एकच करायची आहे की रोज आपल्या घरात मॉर्निंगला किंवा इव्हनिंगला आपली ताकद वाढवण्यासाठी लाईटली तुम्ही व्यायाम करायचा आहे. विथ तुम्ही तुमच्या पूर्ण दिवसाभरात डाईटमध्ये हे विटॅमिन सी फूड म्हणा, विटॅमिन ई म्हणा आणि बरेच आहेत डाईट, चिकन म्हणा, बॉईल केलेलं, व्हेज असेल तर तुम्ही लाईटली प्रोटीन, पनीर म्हणा, हे जे तुम्ही हरभरा म्हणा, हे व्हेजिटेरियनसाठी हे ॲड करायचे आहेत. जर तुम्ही हे रोज तुमच्या डाईटमध्ये ॲड केला असा, तुमची इम्युनिटी पॉवर वाढणार आहे, तुमची ताकद वाढणार आहे, तुम्ही फिट राहणार आहे. जे कोरोनाचे जेवढी पॉवर असते त्याच्यापेक्षा जास्त जर आपली असेल तर ते आपल्या व्हायरस काय आपल्याला काय कॅच करू शकणार नाही. आणि ज्यांची पॉवर कमी आहे आणि कोरोनाची जर पॉवर जास्त असेल त्या व्हायरसची तर ते लगेच कॅच करणार. म्हणून एक भ्यायचं हिचा काय विषय नाही, पण चेष्टेत घेण्यासारखं पण विषय नाही. जर यंग पोरं ही जी जर चेष्टा करत असेल तर ते त्यांना काय नॉर्मल आहे का? आपण काळजी कोणी घ्यायचं आहे, जिचं वय 35च्या पुढे आहे तिने काळजी घ्यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, हे कोरोना बाबांनो, मोठी माणसं फ्रूट खात्यात, मोठी माणसं, पैसेवाली माणसं हे आपल्याकडे फिटनेसकडे लक्ष देत असतात, हे कुणाला दाखवत नसतात. पण हे सर्वसामान्य माणूस जे आहे रोजचं फ्रूट खाणे, रोजचं डाईट करणे हे त्याला होत नसते आणि गरीब लोकांनाच हे जास्त कॅच होतोय, आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना. म्हणून एक रिक्वेस्ट करतो की लाईटली आपल्या डाईटमध्ये, आपल्या जेवणात हे फूड ॲड करा आणि